पहिला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये आकाश दाभाडेच्या बॅटीतून एक मॅजिकल आपण पाहतोय ड्राईव्ह, फटका अप्रतिम, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. त्यानंतर आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण केले गेले. 2 धावा तर पळून पूर्ण होत्या तिसऱ्या धावेच्या शोधामध्ये आणि 3 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय संघाचं खातं खोलतंय, अकाउंट ओपन झाले 3 धावेनं. आकाश दाभाडे आणि मनोज दाभाडे ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कामगिरी करताना पाहायला भेटते. दाभाडे 11 डी ब्रदर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन कोटेश्वरवाडी या नावाने खेळणारा संघ मैदानाच्या आतमध्ये. मावळ तालुक्याचा असणारा एक दिग्गज संघ आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय त्याच्या विरोधात असणारा संघ सुद्धा आपण पाहतोय देवरोड संघ, तो सुद्धा मजबूत आहे. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये मयूर दांगड त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार. मनोज दाभाडेच्या बॅटीतून येतोय पॉवरफुल स्ट्रोक चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित शुभागमन होते. या नगरीचे प्रथम नगरसेवक प्रवीणदादा काळोखे या ठिकाणी उपस्थित झाले. दादांचं सुद्धा या ठिकाणी आमदार चषकाच्या वतीनं मनापासून स्वागत. मनोज दाभाडेच्या बॅटीतून चौकार येतोय. कव्हर क्षेत्रामध्ये मयूर दांगट आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. 7 धावा धावफलकावरती, जे पहिलं षटक मार्गस्थ असताना. निहाल अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये, वेगवान चेंडू होता. निहालनं तिकट मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. बॅटवरती चेंडू आला नाही. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर चौकार. आता मात्र चेंडू जर पाहायला गेलं तर वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. मनोज दाभाडेसाठी चेंडू होता. अफलातून गोलंदाजी करतोय निहाल टुन्नू. खुल्या गटामध्ये या गोलंदाजाने आपण पाहिलंय खूप मोठं नाव केलंय टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामध्ये. समोरचा फलंदाज तेवढा ताकदीचा आहे. मनोज दाभाडे मावळ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 6-6 षटकांचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. मावळ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गतचे 8 दिग्गज संघ आज मात्र या मैदानावरती खेळताना पाहायला भेटते. स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम नगरसेवक या नगरीचे आणि बांधकाम सभापती योगेश भाऊ काळोखे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंचं सुद्धा या ठिकाणी आमदार चषकाच्या वतीनं मनापासून स्वागत. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू वरती आलाय. एक सिंगल वरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. अफलातून गोलंदाजी, पहिल्या चेंडू वरती 3 धावा, त्यानंतर चौकार, त्यानंतर निहालची गोलंदाजी सुरेख होती. मनोज दाभाडे आणि आकाश दाभाडे आपण पाहतोय सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला भेटते. दोन्ही संघांसाठी सूचना आहेत. सामना जर बरोबरीत झाला तर सामना कंपल्सरी चेस आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये, मिडऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. मनोज दाभाडेच्या बॅटीतून येतोय खणखणीत चौकार. षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा खर्च करतोय गोलंदाज निहाल. 13 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. नवीन गोलंदाज कोणाला पाचारण केलं जाईल? षटक क्रमांक देवा कामी, षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मनोज दाभाडेच्या बॅटीतून 2 चौकार आलेत. आकाश दाभाडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. वैयक्तिक आकाश दाभाडे 4 धावींवरती खेळतोय. मनोज दाभाडे वैयक्तिक 9 धावींवरती खेळताना पाहायला भेटतोय. दुसऱ्या षटकाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. देवा कामी गोलंदाजी मारकुरे.
मावळ तालुक्यातील असणार एक स्फोटक गोलंदाज आहेत देवाकामी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 6-6 षटकांचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही दिग्गज संघांमध्ये चालू असलेला सामना आहे. मावळ तालुक्यातील असणारे दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला भेटते. नॉकआउट स्वरूपाचे सामने. जो संघ जिंकेल तो पुढील फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला भेटणार आहे आणि जो संघ हारेल तो या स्पर्धेतून बाहेर. आकाश आणि मनोज ही जोडी अफलातून कामगिरी करते. मनोजच्या बॅटीतून 2 चौकार आलेत. संघाचा कॅप्टन आहेत, संघाचा कर्णधार आहेत. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख होता. फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जी पळून पूर्ण होते. क्षेत्ररक्षण सुरेख. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. देवाकामी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जो मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन आलाय. 14 धावा धावपलकावरती आहेत. 6 षटकांमध्ये कशा प्रकारे धावा बनवल्या जातील. मनोज आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी कामगिरी करताना पाहायला भेटते. मावळ तालुक्यातील तगडा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. गाव वाईज आपण पाहतोय. गाव चॅम्पियन मध्ये जर पाहिले गेलं तर एक गाव एक संघामध्ये D11 कोटेश्वरवाडी हा संघ जो मजबूत मानला जातोय. बेगीट केलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये मनोज दाभाडेचा क्लास. बॉल सीमारेषा पार येतोय. आमदार चषकाचा ब्रँडेड षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेचलाय आणि 6 धावेनं धावपलकावरती पुन्हा एकदा नजर ठेवली गेली तर धावपलकावरती बनवल्या गेल्यात 20 धावा. ज्या धावपलकावरती मनोज दाभाडे मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलाय आणि पहा मनोज दाभाडेच्या बॅटीतून मोठे फटके येताना पाहायला भेटलेत. एक षटकार 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय मनोज दाभाडे. अफलातून फलंदाजी करतोय. देवाकामीवरती पूर्णपणे आक्रमण चढवलं गेले. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. त्यानंतर मनोज दाभाडेने त्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय मनोज दाभाडे. धावपलक स्थिर आहेत. 20 धावा धावपलकावरती ज्या बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाते. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेवरती प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवरती गरजला. महाराष्ट्राचा असा एकच राजा शिवाजी राजा होऊन गेला. 20 धावा धावपलकावरती आहेत. 2 चौकार 1 षटकार मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी उपस्थित शुभागमन होते. पिंपरखेडीवरून आमचे सहकारी समालोचक राहुलजी बोंबे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आमदार चषक 2022च्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. जाऊ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. देवाकामीवरती आक्रमण चढवलंय मनोजनं. पुन्हा एकदा सुरेख फटका कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डाऊन दी बॉल. निहाल टुन्नू जेल झालाय. फलंदाज बाद. मनोज दाभाडे संघाला बसतोय पहिला धक्का. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मनोज दाभाडे बाद झालाय. वैयक्तिक 16 धावा करून मनोज दाभाडेला मात्र या ठिकाणी परतावा लागते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आशिष दाभाडे. लाडू हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल. त्यानंतर आपण पाहिलं मनोज दाभाडेच्या बॅटीतून षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजाने कमबॅक केले. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय मनोज दाभाडे. नवीन फलंदाज आशिष दाभाडे आहेत. लाडू हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूने आकाश दाभाडे सलामीला आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा काहीसा बदलाव करताना पाहायला भेटल्यात. कर्णधार मयूर दांगट एका बाजूने आपण पाहतोय संघाची धुरा सांभाळताना पाहायला भेटतोय. अफलातून चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी. डॉट स्वरूपाचा चेंडू आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. अप्रतिम गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. वुडलँड स्पॉटवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आशिष दाभाडेसाठी पहिला चेंडू जर पाहिला गेला तर एक वेगवान चेंडू होता. थेट एसटी रक्षकाच्या हातात चेंडू जाऊन पोहोचलाय. डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाची सांगता होते.
कॅप्टन आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने मयूर दांगट त्या ठिकाणी संघाचा कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत अष्टविनायक विजय देवरोड. हा संघ जो क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका पॉइंट क्षेत्रामध्ये आशिष दाभाडेच्या बॅटीतून अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक दरम्यान चेंडूच्या मागे धावतोय, चेंडू अडवलाय. त्यानंतर आपण पाहतोय 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केले गेल्यात. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल आशिष दाभाडेला. अप्रतिम फटका होता, पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दरम्यान चेंडूच्या मागे धावत होता. त्यानंतर 2 धावा तोपर्यंत पळून पूर्ण केल्या गेल्यात. आकाश दाभाडे मावळ तालुक्यामध्ये आपण पाहतोय लोणावळ्याच्या मैदानावरती या खेळाडूला टू व्हीलर बाईक भेटली आहे. कामशेतच्या मैदानावरती हाफ पेस टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामध्ये या खेळाडूला बाईक भेटली आहे. 2 बाईक मिळवणारा खेळाडू आहे मावळ तालुक्यातील एक बायकरमॅन म्हणून आपण त्या ठिकाणी त्या खेळाडूला पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने आशिष दाभाडे एक ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या मावळ तालुक्यातील आहेत. मनोज बाद झाल्यानंतर आशिष मैदानाच्या आतमध्ये आलाय. आशिष वरती पूर्णपणे जबाबदारी असेल संघाची. हा चेंडू पुन्हा सुरेख फटका खेळायचा प्रयत्न, फलंदाज आहे त्या ठिकाणी, झेल झालाय. फलंदाज बाद, संघाला बसतोय दुसरा धक्का. आशिष दाभाडे बॅक टू द पवेलियन. आशिष या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय दीपक दादा दाभाडे. पैलवान मावळ केसरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि धावपलकावरती धावपलक जर पाहिले गेलं तर 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 22 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 संपल्यात, 12 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेची 2 षटके संपलेत. 11च्या सरासरीने धावपलकावरती धावपलक बनवले गेले. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा पाचारण केले गेले. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय निहाल. टुन्नू गोलंदाजी मार्कूर. खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये, ओपन खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाचं खूप मोठं नाव आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलाय, अनुभव खूप पाठीशी आहेत. आज मात्र मावळ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आपल्या गावासाठी कशा प्रकारे कामगिरी करताना पाहायला भेटेल. पहिले षटक आपण पाहिलं निहालचं, 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक आता वैयक्तिक घेऊन येतोय. सांघिक 3रं षटक त्याला मात्र पाचारण केले गेले. समोर फलंदाज तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहेत आकाश दाभाडे. चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जी पळून पूर्ण केली जाते. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. निहालचा चेंडू आपण पाहिला, वेगवान चेंडू होता. नवीन फलंदाज आपण पाहतोय आता मात्र दीपक दादा दाभाडे. आता मात्र स्ट्राईक एंडला आहेत दीपक दादा आणि आकाश दाभाडे. ही जोडी कामगिरी करताना पाहायला भेटते. सलामीला मनोज दाभाडेनं सुरुवात चांगली केली होती. 2 चौकार 1 षटकार मनोज दाभाडेच्या बॅटीतून आपण पाहिले होते. त्यानंतर मनोज बाद झाल्यानंतर आशिष दाभाडे सुद्धा स्वस्तात बाद झाला. आता मात्र पूर्ण जबाबदारी येऊन पोहोचली आहे दीपक दादा दाभाडे आणि आकाश दाभाडेवरती. अखूट टप्प्याचा चेंडू, आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये बॅटवरती चेंडू आला नाहीये. षटपी स्वरूपाचा चेंडू होता. डॉट स्वरूपाचा चेंडू एसटी रक्षकाच्या हातात चेंडू जाऊन पोहोचलाय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. निहाल टुन्नू आपण पाहतोय वेगावरती स्वार होताना पाहायला भेटतोय. वेगवान गोलंदाज आहेत. पुणे जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाज आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. जुन्नर प्रीमियर लीग यासारख्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला आता खेळताना पाहणार आहोत. तोच निहाल त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मयूर त्या ठिकाणी चेंडूवरती आलाय. कर्णधार चेंडूवरती येतो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. अफलातून क्षेत्ररक्षण केले गेले. एका सिंगलने स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा धावपलक जर पाहिले गेलं तर हलक्या हाताने धावपलकावरती धावपलक बनवलं जाते. 3रं षटक मार्गस्थ आहे. 24 धावा धावपलकावरती ज्या बनवल्या गेल्यात. 6 षटकांचे सामने खेळले जातात. यादीचा सामना आपण पाहिला. देवगाव चॅम्पियन लीगचा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहिला. त्या सामन्यामध्ये एलवाडी संघाने विजय मिळवलाय. अफलातून फलंदाजी आपण पाहिले आदेश गाडीची, संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर आता आकाश दाभाडे कशा प्रकारे कामगिरी करेल. पुन्हा एकदा गाव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दरम्यान चेंडू अडवलाय. एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. अफलातून क्षेत्ररक्षण केले गेले. सुरेख क्षेत्ररक्षण, 1 धाव या ठिकाणी पळून पूर्ण होईल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार या ठिकाणी बदलाव केला जातोय. निहाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहेत. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटलाय. धावपलकावरती पुन्हा एकदा एक नजर ठेवली गेली तर धावपलकावरती 25 धावा स्कोर कार्ड वरती ज्या बनवल्या गेल्या.
बॅटची कडा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. जीवदान किती घातक असतात आपण पाहतोय. दीपक दादा दाभाडेला या ठिकाणी जीवदान भेटते. जीवदान किती घातक असतात येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत. दीपक दाभाडेला या ठिकाणी आपण पाहतोय जीवदान भेटते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. एक सिंगलच या ठिकाणी पळून पूर्ण होईल. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आकाश दाभाडे आणि दीपक दादा दाभाडे जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आता कामगिरी करताना पाहायला भेटते. पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन कोटेश्वर या संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका त्या ठिकाणी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होईल. एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आकाश दाभाडे मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये एक सिंगल या ठिकाणी पळून पूर्ण षटक क्रमांक संपलाय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि धावफलकावरती 2 गडी बाद 27 धावा ज्या धावफलकावरती ज्या बनवल्या गेल्यात. अठरा चेंडू या ठिकाणी संपलेत. अजून उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत. एका डावाच्या 18 चेंडू मध्ये कशा प्रकारे धावा बनवल्या जातील, फायटिंग स्कोर या ठिकाणी संपूर्ण केला जाईल का, येणाऱ्या 18 चेंडू मध्ये पाहणार आहोत. आकाश दाभाडे मध्ये क्षमता आहेत, दीपक दादा दाभाडे मध्ये क्षमता आहेत, बाकीचे खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आहेत. अभि दाभाडे आहेत. त्या पाठोपाठ असणारे दिग्गज खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला भेटते. मनोज आणि आशिष बाद झाल्यानंतर पूर्णपणे आता आपण पाहतोय दीपक दादा दाभाडे आणि आकाश दाभाडेवरती जबाबदारी येऊन पोहोचली. शेवटचे 18 चेंडू एका डावाच्या अजून शिल्लक आहेत. पहिल्या 18 चेंडू मध्ये 27 बनवल्यात. 18 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. कशा प्रकारे समीकरण, कशा प्रकारे रणनीती आखली जाईल येणाऱ्या 18 चेंडू मध्ये पाहणार आहोत. आकाश दाभाडे आणि दीपक दाभाडे ही जोडी कामगिरी करते. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं साई ग्रुपचे उद्योजक ओमकार शेठ जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. मान्यवरांचं या ठिकाणी आमदार चषकाच्या वतीनं मनापासून स्वागत. उपस्थित मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रथम नगरसेवक प्रवीणदादा काळोखे आहेत. या स्पर्धेचे आयोजक संपूर्ण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आगमन होत आहे मावळ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ज्यांचा खऱ्या अर्थानं आज वाढदिवस आहे असे पैलवान आपण पाहतोय बाळाभाऊ धामणकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी आमदार चषकाच्या वतीनं मनापासून स्वागत आणि त्यांना संपूर्ण मावळ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आमदार चषकाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक अनिकेतजी आगवणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी आमदार चषकाच्या वतीनं मनापासून स्वागत. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा देवाकामी जो गोलंदाजी मार्कवर येतोय. समोर आकाश दाभाडे. स्कोर कार्ड वरती 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटची कडा फलंदाज बाद संघाला बसतोय तिसरा धक्का. आकाश दाभाडे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये सुभाष दाभाडे. अनुभवी खेळाडू आहेत. कित्येक दिवस या गावासाठी खेळलाय, कित्येक दिवस कोटेश्वरी या संघासाठी खेळलाय. आज मात्र मैदानाच्या मध्ये आलाय आणि एक अनुभवी जोडी आता मात्र मैदानाच्या मध्ये खेळताना पाहायला भेटणार आहे. जुने जाणते आपण पाहतोय अनुभवी जोडी दीपक दादा दाभाडे आणि सुभाष दाभाडे ही जोडी कामगिरी करताना पाहायला भेटते. आकाश दाभाडे बाद झाला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं यष्टीरक्षकाने त्या ठिकाणी झेल टिपला. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि स्कोर कार्ड वरती 27 धावा ज्या धावफलकावरती ज्या नोंदवल्या गेल्यात. वेगवान गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वेगावरती स्वार होताना पाहायला भेटतोय देवाकामी. सुभाष दाभाडे आणि दीपक दाभाडे जोडी आपण पाहतोय आता कामगिरी करताना पाहायला भेटते. 6 षटकांचे सामने. 4थं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती जरी फलंदाज बाद झाला असला, मनोज दाभाडेने सुरुवात चांगली केली होती. आशिष दाभाडे त्यानंतर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय आकाश दाभाडे सुद्धा बाद होतोय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळायचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा होत नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू आहे. निर्धाव स्वरूपाची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अफलातून गोलंदाजी, डॉट बॉल स्वरूपाचा चेंडू आहे. देवाकामी एक अफलातून अनुभवी गोलंदाज आहेत. वेगावरती स्वार होतोय. वेगवान गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय.
हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होईल. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलकावरती धावफलक जे बनवलं जाते, चौथं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती आपण पाहिलं गेलं तर 28 धावा ज्या धावफलकावरती ज्या बनवल्या गेल्या. अष्टविनायक विजन देवरोड हा संघ जर पाहिला गेला तर रबर बॉल, पावसाळी रबर बॉल, टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर पाहिला गेला तर हा संघ मजबूत आहेत. अनेक स्पर्धेमध्ये या संघानं पारितोषिके मिळवलेत. आज मात्र टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. आडव्या बॅटने चेंडू खेळला अक्रॉस द बॅट डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पळून पूर्ण केली जाते आणि एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर लागोपाठच्या दोन चेंडूवरती सिंगल येताना पाहायला भेटते. अफलातून गोलंदाजी करतोय गोलंदाज देवा. निहालची गोलंदाजी आपण पाहिली, देवा कामी सुद्धा आपण पाहतोय वेगावरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा अफलातून प्रहार मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये गॅप शोधलाय आणि आपण पाहतोय सुभाष दाभाडेच्या बॅटीतून येतोय मॅजिकल क्लासिकल ड्राईव्ह चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय सुभाष दाभाडेच्या बॅटीतून धावफलकावरती 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढे पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू अडवला. एक सिंगल वरतीच त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. अफलातून फटका होता. एका सिंगलला स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 14 संपलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि स्कोर कार्ड वरती जर पाहिलं गेलं तर बनवल्या गेल्या 3 गडी बाद 34 धावा. चोवीस चेंडूचा खेळ या ठिकाणी संपतोय. 24 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 34 धावा. 12 चेंडू अजून सुद्धा एका डावाचे शिल्लक आहेत. येणारे 12 चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहेत D11 कोटेश्वरी या संघासाठी. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावा बनवल्या जातील येणारा आपण पाहणार आहोत. गोलंदाज कोणाला पाचारण केले जाते, षटक क्रमांक नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय 5व्या षटकामध्ये. मुकेशला पाचारण केले गेले. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येते. वैयक्तिक पहिले षटक निहालनं पहिले षटक टाकलं, दुसरं षटक देवाने टाकलं, त्यानंतर पुन्हा एकदा निहाल, देवा कामीने चौथं षटक टाकलं. गोलंदाजानं 4 षटकामध्ये खर्च केल्या 34 धावा. आता मुकेश कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. उर्वरित येणारे 12 चेंडू एका डावाचे शिल्लक आहेत. समोर फलंदाज आपण पाहतोय सुभाष दाभाडे, तर नॉन स्ट्रायकिंगला दीपक दादा दाभाडे. मावळ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गतचे 8 संघ आपण या ठिकाणी पाहतोय. बिगिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. कव्हरला प्रचंड मोठा प्रहार. मयूर दांगटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. येतोय पॉवरफुल स्ट्रोक, खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मुकेश वरती आक्रमण चढवलंय सुभाष दाभाडेनं. कव्हरच्या डोक्यावरून मयूर दांगटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 40 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. अक्कूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट पीच स्वरूपाचा चेंडू कावकोंड क्षेत्रामध्ये मयूर दांगट आहे त्या ठिकाणी चेंडू अडवला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पळून पूर्ण केली जाते आणि एका सिंगल वरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागते. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल. अफलातून मोठे फटकेबाजी येताना पाहायला भेटते 5व्या षटकामध्ये. 4 षटकामध्ये आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकामध्ये मोठे फटके खेळले जात आहेत. हा
चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये दीपक दादाच्या बॅटीतून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव तो पळून पूर्ण होते दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाईल. 2 धावेनं स्कोर कार्डवरती 43 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 5व्या षटकामध्ये गोलंदाजावरती आपण पाहतोय हल्ले चढवले गेलेत. पहिला षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती त्यानंतर सिंगल त्यानंतर 2 धावा मुकेशवरती आक्रमण या ठिकाणी चढवलं जाते. पुन्हा दा आडव्या बॅटने खेळलाय डीप मिड विकेट फोडलाय 1 बाउन्स सीमारेषा पार खणखणीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. दीपक दादाच्या बॅटीतून आपण पाहिल्या चौकार आलाय आणि स्कोर कार्ड वरती नजर ठेवली तर धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय 47 धावा धावफलकावरती ज्या बनवल्या गेल्या. 5वं षटक मार्गस्थ असताना अफलातून फटकेबाजी चालू आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक 22च्या रूपाने सिंगल आहेत. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल न स्कोर कार्डवरती 48 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले. 5वं षटक चालू असताना 48 धावा धावफलकावरती आहेत. मुकेशची गोलंदाजी मुकेशवरती एक षटकार चौकार खेळलाय बॅट्समन दीपक दादा आणि सुभाष दाभाडेनं. आडव्या बॅटने चेंडू खेळलाय डीप मिड विकेट फोडलाय सुभाष दाभाडेच्या बॅटीतून येतोय एक घनाघाती प्रहार षटकार. षटक क्रमांक संपले मैदानाच्या आतमध्ये 5वं. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि बनवल्या गेल्या धावफलकावरती 54 धावा. या षटकामध्ये गोलंदाजावरती 20 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. 2 षटकार एक चौकार येताना पाहायला भेटला. या षटकामध्ये अफलातून फलंदाजी सुभाष दाभाडे मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानंतर आपण पाहतोय षटकार चौकारांची या ठिकाणी षटकार आणि चौकार या ठिकाणी खेळताना पाहायला भेटतोय. 54 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम आणि निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये आता कोणाला पाचारण केलं जाईल. 54 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. सुभाष दाभाडे वैयक्तिक 19 धाब्यांवरती खेळतोय. अफलातून फटकेबाजी लाजवाब फलंदाजी करतोय. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कूर येतोय गोलंदाज रोहित जो गोलंदाजी मार्कूर येतोय. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये त्याला पाचारण केले गेलंय. 4 षटकामध्ये 34 धावा. 5व्या षटकामध्ये गोलंदाजाने खर्च केल्यात 20 धावा. आता मात्र शेवटचा आणि अनामारित षटक रोहितला कशा प्रकारे तो गोलंदाजी करताना पाहायला भेटेल. समोर फलंदाज आपण पाहतोय दीपक दादा दाभाडे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय वारंवार बदलाव केला जातोय. कॅप्टन आपण पाहतोय कर्णधार मयूर दांगट संघाचा कॅप्टन आहेत. अष्टविनायक विजन देहरोड हा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करताना. देहरोड परिसरातील असणार एक नामांकित संघ जो आपण या ठिकाणी पाहतोय. तो दुसऱ्या बाजूने पहिलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन कोटेश्वरवाडी. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाते. 54 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर दीपक दादाच्या बॅटीतून येतोय चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 58 धावा धावफलकावरती ज्या नोंदवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा वारंवार बदलाव केला जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये घेतलाय. त्यानंतर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. अकुट टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. त्यानंतर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होईल. चौकार आल्यानंतर एक सिंगल त्या ठिकाणी पळून पूर्ण होते. 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये सुभाष दाभाडेची फलंदाजी आपण पाहतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटीतून येताना पाहायला भेटलेत. मोठे फटकेबाजी तो करताना पाहायला भेटतोय या सामन्यामध्ये. सुभाष दाभाडे आपण पाहतोय
फलंदाजी करताना पाहायला भेटलंय शेवटचा आणि अंतिम षटक, निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये. आमदार चषकाचा थरार जो आपण पाहतोय. बिगिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती चेंडू आला नाहीये. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती जरी चौकार दिला, त्यानंतर गोलंदाज कमबॅक करतोय. एक चौकार आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर धावफलक आहेत 59 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. पळून क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल जी पळून पूर्ण केली जाते. फेकी सुरेख, अफलातून फेकी. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावा कमी येताना पाहायला भेटल्या. चौकार आला, त्यानंतर आपण पाहिलंय गोलंदाजानं कमबॅक केलंय. एक सिंगल येताना पाहायला भेटतात. गोलंदाजानं आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केल्यात 6 धावा. 60 धावा धावफलकावरती बनवल्यात. उर्वरित येणाऱ्या 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये मोठे फटके येईल का, येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. अक्रॉस द बॅट मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न. अफलातून क्षेत्ररक्षण. फेकी काहीशी आपण पाहतोय उशिरा होती, अस्ताव्यस्त होताना पाहायला भेटली आणि त्यानंतर 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण होईल. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल दीपकदा दाभाडेला. 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेने स्कोर कार्ड वरती 62 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 62 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम षटक, निर्णायक षटक जे मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाते. गोलंदाजी मार्कूर आपण पाहतोय. रोहित जो गोलंदाजी मार्कूर तो शेवटचा आणि अंतिम षटक टाकताना पाहायला भेटतोय. 62 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय, खेळवले जातात. आमदार चषक 2022 आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खराब आहेत आणि वाईट बॉल पंचांनी घोषित केला आणि धाव बाद, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. सुरेख फलंदाजी करून आपण पाहतोय या ठिकाणी सुभाष दाभाडे बाद होते. नवीन फलंदाज मावळ तालुक्यातील अजून एक रायझिंग स्टार अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. अभि दाभाडे नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला दीपक दादा दाभाडे. अख्खू टप्प्याचा चेंडू पुल केलाय आणि दीपक दाभाडेच्या बॅटीतून बॉल सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय उत्तुंग प्रहार षटकार. एकोणसत्तर धावा धावफलकावरती झाल्यात आणि विजयासाठी बनवायच्यात अष्टविनायक विजन देवरोड संघाला 36 चेंडू आणि 70 धावा. 36 चेंडू आणि 70 धाव्यांचं आव्हान या ठिकाणी करायचंय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मावळ तालुक्यातील आमचे सहकारी समालोचक, मावळ तालुक्याचा गोड आवाज आदेश ठाकूर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही सुद्धा आमदार चषकाच्या वतीनं मनापासून स्वागत. 36 चेंडू आणि 70 धाव्यांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे देहरोड संघाला. कशा प्रकारे तो पाठलाग या ठिकाणी पूर्ण केला जाईल आपण येणाऱ्या 36 चेंडूमध्ये पाहणार आहोत. यानंतर होणारा सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी करतोय. पैलवान बाळाभाऊ धामणकर स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उडसे मावळ त्यांच्या विरोधामध्ये युनायटेड स्पोर्ट्स क्लब तळेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. पैलवान बाळाभाऊ धामणकर स्पोर्ट्स फाउंडेशन उडसे त्यांच्या विरोधामध्ये युनायटेड स्पोर्ट्स क्लब तळेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये या. क्षेत्ररक्षण लावून घ्या.
70 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. तो पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये लावून घ्या. एक डाव संपलाय. पैलवान शंभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने बनवल्यात 69 धावा. 70 धाव्यांचा पाठलाग जो आता पूर्ण करायचा आहे. कर्णधार मनोज दाभाडे आपण पाहतोय. संकेत दाभाडे आहेत, आशिष दाभाडे आहेत, अभि दाभाडे आहेत, गौरव दाभाडे आहेत, अक्षय दाभाडे आहेत, जय दाभाडे, पिनू दाभाडे आपण पाहतोय, दीपक दाभाडे आहेत, आकाश दाभाडे सारखे खेळाडू आहेत. त्याबरोबर सुभाष दाभाडे सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. असणारा संघ जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतोय. तर सलामीचे 2 फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 36 चेंडू आणि 70 धाव्यांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि तो पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल ते ऐकण्यासाठी आपण जाऊया पिंपळखेरवरून आमचे सहकारी समालोचक राहुल बोंबे सर यांच्याकडे. नमस्कार. कार्यसम्राट आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील हा क्रिकेटचा एक अद्भुत असा सोहळा आपण या ठिकाणी जो अनुभवतोय. आज या स्पर्धेचा खरं तर दुसरा दिवस आणि मावळ तालुक्यातील ताकदवान संघ आज तुम्हाला एकमेकांसमोर आपलं नशीब आजमावताना दिसणार आहेत. दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण या ठिकाणी पाहतोय आणि सामना क्रमांक 2 कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. दुसरा दिवस खरं तर पावसामुळं ही स्पर्धा थोडीशी लांबली गेली, पण पुन्हा एकदा आयोजकांनी मैदान पूर्णपणे या ठिकाणी अनुकूल परिस्थितीमध्ये सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध केलं आणि दरवर्षीप्रमाणेच सर्वांना उत्कंठ असणारी ही मावळ तालुक्यातील एक दर्जेदार अशी क्रिकेटची स्पर्धा अर्थात आमदार चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय. दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा सामना आपण पाहतोय अष्टविनायक विजय आणि त्यांच्या विरोधामध्ये D11 हे 2 संघ एकमेकांसमोर आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना जर आपण पाहिलं D11 या संघानं 36 चेंडूंचा 6 षटकांचा सामना करत असताना धावा बनवल्यात 69 आणि 70 धावेचं टार्गेट या ठिकाणी अष्टविनायक विजन ह्या संघासमोर ठेवले गेले. दोन्ही ताकदवान संघ आहेत, तगडे संघ आहेत. पाहूया सुरुवात खरं तर तुम्हाला या ठिकाणी आता कशा प्रकारची असेल हे आपण पाहणार आहोत. 2 फलंदाज आहेत, स्ट्रायकर गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये तयार असेल अभि, तर स्ट्रायकिंगला खेळण्यासाठी मोहन. दुसऱ्या बाजूला मयूर तयार आहे. 2 अंपायर्स तयार आहेत. 36 चेंडूमध्ये 70 धाव्यांचं टार्गेट. स्वागत करूया गोलंदाजाचं आणि फलंदाजाचं.
पहा हा चेंडू अगदी खेळलाय कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चेंडू त्या ठिकाणी गेलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. धावफलक पहिल्या चेंडूवरती मात्र खातं उघडलंय आणि यानंतर आपण पाहूया उरलेले खरं तर हे 35 चेंडू इथं प्रेक्षकांच्या काळजाची ठोके चुकवणारे असणार आहेत, कारण ह्या 35 चेंडूमध्ये तुम्हाला ह्या दोन संघांचा जीवघेणा संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अगदी 36 चेंडूमध्ये 70 बनवायच्यात, त्यामुळं खरं तर पहिली 2 षटकं ह्या 2 षटकांमध्ये किती धावा येणार हे पाहणं फार महत्त्वपूर्ण आहे. 2 षटकांमध्ये किती धावा येणार, तुमची सुरुवात कशा पद्धतीची आहे, ह्या गोष्टींवरती खरं तर तुमच्या सामन्याचा ह्या इनिंगचा पूर्णपणे निकाल हा तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पहिलं षटक आभी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि यानंतर तिसऱ्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार. हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर स्फोटक प्रहार, एक टोलेजंग फटका आपण पाहतोय. षटकार पहा षटकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. तर यानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. तिसरा सामना आमदार चषकामध्ये तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. मामुर्डी फायटर्स आणि तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव हे दोन संघ यानंतर आपलं नशीब आजवताना दिसणार आहेत आणि ह्या सामन्याचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी मी निमंत्रित करतोय पाहुण्यांना बाळाभाऊ धामणकर आणि बड्डे बॉय आहेत खरं आज, आणि त्यानंतर त्यांचे समवेत असतील विशाल नऊ घणे. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि हा चेंडू सुरेख फटका आपण पाहिलाय. चेंडू कव्हर सीमारेषा पॉइंट सीमारेषा फुडली आणि 4 धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्यात. डबल डिजिट धावसंख्या आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती आल्यात. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पूर्णपणे पाहायला मिळतंय. धावफलकावरती जर आपण पाहिलं पहिलं षटक आहे. आपण सुरुवातीबद्दल चर्चा करत होतो. सुरुवातीला मोठे फटके येणं गरजेचं होतं. खरं तर आपण कित्येक वेळा पाहिले सुरुवातीला पूर्णपणे गोलंदाजाचा अंदाज घेत खेळपट्टीचा अंदाज घेत फलंदाज बॅटिंग करत असतात, पण इथं तुम्ही पहा पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलंय आणि आतापर्यंत आपण पाहिले 11 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज तयार असेल अभि. हो, हा चेंडू अतिशय सुरेख केलाय. तिथं तुम्ही पहा धाव घेणं नक्कीच मैदानावरती आपण पाहिले. त्या ठिकाणी थोडेसे जोखमीचं होतं, पण जोखीम पत्करल्याशिवाय तुम्हाला मैदानावरती काहीच भेटणार नाही. एक सिंगल येणार आहे. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा एका धावेनं पुढे जाते. स्कोर कार्डवरती 12 धावा आल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये ह्या ठिकाणी जे आहे. आणि एक मोठं खरं तर लक्षाचा तुम्ही पाठलाग करताय. 70 धावा विजयासाठी बनवायच्यात. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अभि. हा चेंडू परफेक्ट पिडल ऑफ द बॅक. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. षटकार. 6 रन. मोहनच्या बॅटमधनं आपण पाहिलं एक मनमोहून टाकणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला पाहुण्याला विनंती असेल मान्यवर आपण टॉस करण्यासाठी पटकन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दुसरी इनिंग सुरू झाली आहे. यानंतर तिसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. वाह, सुंदर चेंडू. थोडंसं गती परिवर्तन आपण पाहिलं, कारण या अगोदर आपण पाहिले भन्नाट वेगाचे चेंडू तुम्ही पाहिले आणि तितक्याच वेगाने ते चेंडू दोन्ही फलंदाजाने सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत आणि एक भक्कम पॉवरफुल सुरुवात मिळवली. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपतंय. धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 18 धावा ही परिस्थिती धावफलकावरती आहे.
या ठिकाणी उपस्थित होत आहेत उद्योजक आदिनाथ मालपुटे. आपलं देखील आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. चला बाळाभाऊ धामणकर बर्थडे बॉय, खरं तर आज तुमचा वाढदिवस, जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस आणि तुम्हाला आज गेस्ट म्हणून या ठिकाणी आमंत्रित केलंय आणि खरं तर महत्त्वपूर्ण टुर्नामेंट देखील आहे. मावळ तालुक्यातील एक सर्वोच्च क्रिकेटची स्पर्धा, एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये ह्या क्रिकेटच्या स्पर्धेचा गवगवा आहे. तितकंच नीटनेटकं नियोजन, बक्षिसं, त्यानंतर आपण पाहिले पूर्णपणे जे काही आयोजन नियोजन आहे एकदम सुरेख असतं. आणि आपण पाहतोय आमदार चषक 2022 ही क्रिकेटची स्पर्धा. गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं अतिशय भव्य दिव्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आणि ह्या वर्षी देखील तुम्ही पाहताय नव्या जोमानं, नव्या उत्साहानं आमदार चषक तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहणार आहोत. खरं तर पावसामुळं आपण पाहिले पहिला दिवस या ठिकाणी होऊ शकला नाही. त्यानंतर आपण पाहतोय कालपासून या क्रिकेटच्या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. मावळ हापचे संघ एकमेकांसमोर, तर षटक क्रमांक 2 कडे तुम्हाला मी घेऊन जाईल. गोलंदाजी मार्गवरती असेल मनोज. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले तब्बल 18 धावा आल्यात. आता यानंतर उर्वरित 30 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. ओ सुरेख, अप्रतिम. पहा चेंज ऑफ दी स्पेस, आपण थोडंसं गती परिवर्तन करणारा हा चेंडू जरी पाहिला, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू स्लो झाला आणि ही गोलंदाजीची खासियत आहे. तुम्ही पहा सिमेंट विकेटवरती तुम्ही जर हे व्हेरिएशन ठेवत असाल, कुठंतरी तुम्ही फलंदाजांना, धावांना इथं पूर्ण विराम देऊ शकाल. हा चेंडू पहा वेट करून खेळलाय अगदी गॅप मध्ये. वा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सुंदर, अप्रतिम, टेनिस क्रिकेटची नजाकत दाखवणारा एक सुरेख चौकार. अप्रतिम कामगिरी आपण पाहिली. सुरेख चेंडू, पहिला चेंडू तुम्ही पाहिला, थोडंसं वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाही, पण त्यानंतर तुम्ही पहा ह्या ठिकाणी पूर्णपणे चेंडू स्पीड झाल्यानंतर फलंदाजानं वाट पाहिली, त्यानंतर मात्र बॅकवर्ड जात अतिशय सुंदर कव्हरचा चौकार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. पुन्हा एकदा हा चेंडू त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. आता बॅटवरती मिडल झाला नाही, पण एक धाव घेण्यापासून रोखणार नाहीये. फेकी आपण पाहतोय, थ्रो त्या ठिकाणी मात्र थोडीशी फेकी अस्तव्यस्त होती आणि त्यानंतर मात्र ह्या 2 धावा आल्यात. धावफलक पुढे पोहोचेल. स्कोर कार्डावरती आपण जाणार आहोत. षटक क्रमांक 2, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 24 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही पाहता, एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही पहा ह्या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाज इथं आपण पाहतोय मोहन आणि मयूर, जी काही सुरुवात मिळवली ना ती अतिशय स्फोटक आहे, अतिशय कौतुकास्पद आहे. 70 धावा अशा पद्धतीने जर तुम्ही क्रिकेट खेळत राहिला, अशा पद्धतीने जर तुम्ही फलंदाजी केली तर हे लक्ष्य नक्कीच तुम्ही सोपं करू शकता, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. दुसरं षटक पुन्हा एकदा मनोज तयार. रिव्हर्सचा प्रयत्न, इथं बॅटवरती चेंडू आला नाहीये. थोडंसं लेग बिफोरचं अपील आपण पाहतोय केलं गेलं, पण पंच कळवतायत ह्या ठिकाणी मात्र लेग वाईज आपण पाहतोय ह्या ठिकाणी मात्र धाव भेटणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल. 25 धावा. लेग बिफोरसाठी आपण पाहिलं एक अपील केलं गेलं होतं, त्यानंतर मात्र टॉस. आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडं ह्या ठिकाणी मात्र जाणार आहोत. मामुर्डी फायटर्स आणि तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव हे 2 संघ आणि त्याबरोबर आपण पाहतोय गेस्ट पाहुणे उपस्थित आहेत आणि चेंडू पुन्हा एकदा सर्कल फोडलाय, लॉंग ऑन सीमारेषा फोडतोय. पुन्हा एकदा फलंदाज, एक मॅजिकल चौकार, 4 धावा. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजावरती मात्र अतिशय स्फोटक फटके,
दर्जेदार फटके आपण पाहिले. असं वाटलं होतं दुसऱ्या षटकामध्ये मनोज दाभाडे कुठेतरी ह्या धावा थांबवेल, पण त्याच्यावरती देखील पार हल्ला बोल केला. पास स्वीपचा फटका, अतिशय दर्जेदार फटका आपण पाहिलाय. आणि तुम्ही पहा, हे फटके खेळण्यासाठी खरं तर तुमची ह्या ठिकाणी फिटनेस, बॉडी लँग्वेजची फार महत्वाची आहे. अशा पद्धतीचे फटके खेळण्यासाठी फिटनेस बरोबर खरं तर तुमचा सराव देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि तुम्ही पहा, धाव जरी आली नसली तरी इथं पहा एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिला. षटक मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आलात 29 रन, लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 24, 4 षटक बाकी आहेत. आणि ह्या 24 चेंडू मध्ये अजूनही विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं, 24 चेंडू आणि 41 धाब्यांचं लक्ष हे समोर असणार आहे. स्वराज्य स्पोर्ट्स आणि युनायटेड स्पोर्ट्स तळेगाव ह्या 2 संघामध्ये दुसरा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. आमदार चषक दुसरा दिवस, दुसरा सामना. आणि युनायटेड स्पोर्ट्स तळेगाव ह्या संघानं टॉस जिंकलाय आणि निर्णय देखील त्या ठिकाणी आला असेल. आमच्यापर्यंत अजून पोहोचला नाहीये. 6 षटकांचा सामना आहे. आता अजून गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय युनायटेड स्पोर्ट्स तळेगाव संघाने घेतलाय. यानंतर तयार राहा. 24 चेंडू ह्या सामन्याची खरं तर मजा आपण आता घेणार आहोत. 24 चेंडू मध्ये आपण पाहतो अजून 41 बनवायच्यात, तर दुसऱ्या बाजूला त्या रोखायच्या, डिफेंड करायच्यात. दोन्ही ताकदवान संघ अष्टविनायक विजन. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो D11. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 आशिष. हा चेंडू, वाह काय चेंडू आहे, लॉलीपॉप. आणि तो लॉलीपॉप फलंदाजाला खाता आला नाही. बॅटची एज घेत लागली आणि त्यानंतर आपण पाहिले मैदानावरती यष्ट्यांच्या पाठीमागे कोणतीही चूक नाही. पहिला फलंदाज हा तंबूच्या आश्रयाला असेल. विकेट म्हणजे चुकला तो संपला. वेबीफाय ब्रॉडबँडचे प्रॉपरायटर श्री मयूर भाऊ मोरे यांची बळीची टाळी. आता कसं वाटतंय. पहिला फलंदाज मैदानावरती आपण पाहिले, बाद होतोय मयूर. आणि मयूरच्या धावा जर आपण पाहिल्या, 8 चेंडू मध्ये 17 धावा मयूरनं मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. अतिशय चांगल्या पद्धतीचे आपण पाहिले फटके त्याच्या बॅटमधनं आले आणि एक सुंदर पद्धतीचं क्रिकेट आपण त्याच्या बॅटमधनं जे पाहिले. आमदार चषकाचा आस्वाद आपण घेतोय. हा दुसरा सामना नक्कीच क्रीडा रसिकांच्या काळजाचं गोलंदाज तयार असेल. तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 आशिष आलाय आणि पहिल्या चेंडू मध्ये त्याने यश मिळवलंय. हा चेंडू पुढे एकदा स्लोवर अगदी कव्हर पॉइंटला चेंडू खेळाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि पहा फील्ड सजेशन कसे आहे. या अगोदर 2 षटकं तुम्ही पाहिली. खरं तर पॉवर प्लेची षटकं होती, तिथं धावा येणं गरजेच्या होत्या. आणि तुम्ही पहा जो काही पाऊस झालाय त्या पावसाचा फायदा देखील इथं तुम्ही पहा मैदानावरती कदाचित गोलंदाजाला होतोय. कारण तुम्ही पहा बॉल पडल्यानंतर स्पिन झाल्यानंतर थोडासा थांबून येतोय. हा चेंडू इथे पुन्हा एकदा प्रचंड मोठं अपील मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसरा फलंदाज, दुसरा धक्का, बॅक टू पवेलियन. विकेट म्हणजे चुकला तो संपला. वेबीफाय ब्रॉडबँडचे प्रॉपरायटर श्री मयूर भाऊ मोरे यांची बळीची टाळी. आता कसं वाटतंय. स्वराज्य स्पोर्ट्स अर्थात बाळाभाऊ धामणकर स्पोर्ट फाउंडेशन हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यानंतर दिसेल.
कशा पद्धतीनं पाहूया मैदानाच्या आतमध्ये मात्र कामगिरी केली जाणार हे देखील आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही या ठिकाणी मैदानावरती जे पाहिले. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये एक सुंदर कामगिरी करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. गोलंदाज तयार असेल. ओ हा चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. महाराष्ट्राचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. देवगावचे प्रथम नगरसेवक तसेच बांधकाम सभापती श्री योगेश भाऊ काळोखे यांचा बाहुबली षटकार. जबरदस्त फटका आपण पाहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू वाह, अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मोठा फटका खेळल्यानंतर अशा पद्धतीचे चेंडू करणं हे गोलंदाजासाठी इतकी सोपी गोष्ट नसते. विशेषतः तुम्ही पाहिले सिमेंट विकेटवरती कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी आपण मैदानावरती पाहतोय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 37 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती परफेक्ट मिडल नाहीये. फटका फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू खाली येईल आणि तिसरा फलंदाज बाद. विकेट म्हणजे चुकला तो संपला. वेबीफाय ब्रॉडबँडचे प्रॉपरायटर श्री मयूर भाऊ मोरे यांची बळीची टाळी. आता कसं वाटतंय. पहा मैदानावरती तुम्ही पाहता एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट ह्या ठिकाणी नक्कीच जे आपल्याला पाहायला मिळते. पहिली 2 षटकं खरं तर फलंदाजाच्या फेवरमध्ये होती. त्यानंतर तिसरं षटक आशिषनं हातामध्ये घेतलं आणि चेंडू बरोबर त्यानं फलंदाजाला देखील घर फिरवलंय. पूर्णपणे चितपट केले, लोळून टाकलंय. कारण ह्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 3री विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये मिळवली. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात 37 आणि ह्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात फक्त 8. आशिषनं खरं तर एक संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणणारं षटक मैदानाच्या आतमध्ये केलंय. आता यानंतर कशा प्रकारची कामगिरी असेल. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. पहिली 2 षटकांचा खेळ पाहता असं वाटलं होतं कुठंतरी मैदानावरती फलंदाजी करणारा संघ सहजरित्या धावांपर्यंत पोहोचेल. पण आशिषचं एक षटक ते षटक खरं तर जादूशी कांडी ठरलं. आणि तुम्ही पाहताय यानंतर मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये कशा प्रकारची परिस्थिती असेल. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 33 धाब्यांची गरज. 18 चेंडूमध्ये आपण पाहतोय अजूनही 33 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल हे देखील आपण आता पाहणार आहोत. गोलंदाज तयार असेल. गोलंदाज पाहूया मैदानाच्या आतमध्ये तयार. 4थ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज असेल गौरव दाभाडे. हा गोलंदाज आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये आलाय. कशा पद्धतीने आता कामगिरी केली जाईल. गौरवच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 4 षटकांसाठी आपण पाहतोय. खरं तर 4था गोलंदाज इथं 4थ्या षटकासाठी वापरला जाईल. 33 धावा अजून 18 चेंडूमध्ये बनवायच्यात. 11ची सरासरी इथं ठेवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही पाहिले फलंदाजाने बॅट करताना पूर्णपणे हात खोलले. अगदी मनसोक्त फलंदाजी केली. पण इथं 3ऱ्या षटकामध्ये आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आले. कोणता संघ ह्या सामन्यामध्ये मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. कोणता संघ इथं विजयश्री आपल्या गळ्यामध्ये घालणार हे आपण पाहणार आहोत. पाहूया
18 चेंडू बाकी आहेत. खरं तर ह्या 18 चेंडूंवरती ह्या दोन संघांचं भविष्य आहे आणि ह्या दोन षटकांवरती खरं तर सामन्याचा निकाल तुम्ही ह्या ठिकाणी मात्र ठरवू शकता. त्यासाठी पाहूया, चांगली गोलंदाजी करावी लागेल. सामना इथं धावा डिफेंड करायच्या असतील आणि पॅकिंग करताना खरं तर जिंकायचं असेल तर मोठमोठी फटके खेळावे लागतील. गॅपमध्ये चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक पहा चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि चेंडू सुसाट वेगानं सीमा पार होतोय. एक दर्जेदार चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. देहुगावचे प्रथम नगरसेवक श्री प्रवीण दादा काळोखे यांचा खणखणीत चौकार. पल्यापल्यांच्या झाल्या पत्त्यागुल पल्यापल्यांच्या झाल्या पत्त्यागुल पुन्हा एकदा चौकाराने धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड वरती आपण जाऊयात. 41 धावा धावफलकावरती आल्यात. 70 तुम्हाला बनवायच्यात. 41 आपण पाहतोय आता धावफलकावरती आल्यात. गोलंदाज पुढे एकदा तयार असेल. षटक क्रमांक पाहूया कशा पद्धतीने मैदानावरती मात्र ह्या षटकामध्ये कामगिरी केली जाईल, कारण पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय इथं चौकार वसूल केला गेलाय. रिव्हर्सचा प्रयत्न तिथे पहा अयशस्वी आहे. बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. टॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र जे होतंय. आणि तुम्ही पहा चांगल्या पद्धतीनं खरं तर मैदानावरती पहा या ठिकाणी मात्र गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण या अगोदर तिसरं षटक तुम्ही पाहिलं आशिषने एक चांगली गोलंदाजी केली, पण चौथ्या षटकामध्ये आता पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता असं वाटलं होतं. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूमध्ये फलंदाज काहीतरी नवीन तंत्र वापरतोय, पण गोलंदाज देखील तितकाच चाणक्य आहे. त्याने फलंदाजाची पोच ओळखली होती. तो कोणता फटका खेळण्यामध्ये तयार आहे, कोणत्या फटक्यासाठी तयार असेल, त्यावरनं त्याने चेंडू केला. आणि तुम्ही पहा बॅटवरती चेंडू आला नाही. स्लोअर चेंडू आपण मैदानावरती पाहिला. टॉट चेंडू मैदानावरती या ठिकाणी आपण जो पाहिला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाज पहा पुन्हा एकदा तयार असेल. ओ जबरदस्त डिलिव्हरी, सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहा ही गोष्ट खरं तर गोलंदाजानं ओळखणं गरजेचं आहे. तुम्ही पहा चेंडू, मी मागाशी देखील आपण या विषयाकडे गेलो होतो. चेंडू स्पीड झाल्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो होतोय आणि तुम्ही पहा कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. तुम्ही पहा फुल ऑफ लेनचे चेंडू गुडलँड स्पॉटवरती चेंडू केल्यानंतर आपण पाहतोय कदाचित मोठमोठे फटक्यांपासून तुम्ही वाचू शकता. आणि या अगोदर तुम्ही फटके देखील खेळताना बऱ्याच फलंदाजांना पाहिलेत. अशा पद्धतीचे फटके जर तुम्हाला खेळायचे असतील तर तुम्हाला वाट पाहावी लागेल. फुल टॉस, बिग ब्लास्ट आणि चेंडू मिड विकेटच्या अगदी डोक्यावरनं बिग 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 ब्लास्ट. शरण षटकार. महाराष्ट्राचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. देवगावचे प्रथम नगरसेवक तसेच बांधकाम सभापती श्री योगेश भाऊ काळोखे यांचा बाहुबली षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आल्यात. फुल टॉस आणि त्या फुल टॉसचा पूर्णपणे इथं फलंदाजानं फायदा घेतला. धावफलक आपण पाहतोय मैदानावरती पुन्हा एकदा पुढे सरकले. स्कोर कार्ड वरती आपण जाऊयात. 47 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि बॉल जर खराब झाला किंवा हरवला तर नवीन चेंडू असेल. ह्या सूचनेकडं सर्व आज दिवसभरामध्ये जे संघ आहेत खेळणार आहेत त्या नायकानं कॅप्टननं खेळाडूंनी ह्या सूचनेकडे लक्ष द्या. बॉल जर हरवला अंपायर्स ऑफिशियल्स इकडे लक्ष द्या. पाहूया कशा पद्धतीने कामगिरी आता मैदानावरती केली जाईल. अपेक्षा भरपूर आहेत, मोठमोठ्या फटक्यांच्या आहेत. पाहूया यानंतर मात्र कशी परिस्थिती असेल. एक चांगली परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
या ठिकाणी जी केली जाणार आहे. पाहूया कशा पद्धतीनं मैदानावरती मात्र यानंतर उर्वरित चेंडूंवरती आक्रमण केलं जाणार की नाही हे आता आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा पहा, वाट पाहून वेट करून हा चेंडू खेळलाय. तिथे मात्र स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. पहा गोलंदाज त्या ठिकाणी आहे. ह्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीनं मैदानावरती मात्र कामगिरी केली जाते. धावफलक पुढे एकदा 2 धावेने पुढे गेले. 49 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमदार चषकाच्या निमित्तानं निलेश मोरे महाराज यांचं आगमन झालंय. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. पुढे एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न थोडासा आपण पाहिले अगदी यष्ट कव्हर करत हा चेंडू खेळला गेला. इथे धावबाची संधी आणि फलंदाज धावबाद स्वरूपात इथे माघारी आहे. फलंदाज बाद. विकेट म्हणजे चुकला तो संपला. वेबीफाय ब्रॉडबँडचे प्रॉपरायटर श्री मयूर भाऊ मोरे यांची बळीची टाळी. आता कसं वाटतंय पहा एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मात्र जे खेळलं जात आहे आणि तुम्ही पाहताय आक्रमकता ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिले. गोलंदाजी देखील ताकदीची आहे, फलंदाजी देखील ताकदीची आहे आणि इथं धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि थोडंसं जोखीम घेण्याचा प्रयत्न बॅट्समनचा होता आणि धाव आपण पाहतोय घेताना तिथं मात्र धावबाद होताना फलंदाज आपण पाहिलाय. तर आता समीकरण देखील आपण पाहतोय मैदानावरती मात्र बरंच ह्या ठिकाणी अजून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना जर आपण पाहिला अजूनही दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. 50 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी 70 बनवायच्यात आणि अजूनही आपण पाहतोय 2 षटकं आणि ह्या षटकातील काहीशे चेंडू हे मैदानावरती बाकी आहेत. गोलंदाज तयार असेल. हा चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट पिडल ऑफ द बॅट आणि चेंडू हवाई मार्गाने पुन्हा एकदा सीमारेषा पार. बिग ब्लास्ट शरण षटकार. 6 धाब्यांनी धावफलक झटपट पुढे गेले आणि स्कोर कार्डवरती आपण जाऊयात. 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 रन्स 70 बनवायच्यात. 56 बनवल्या गेल्यात. पाहूया कशा पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. असं वाटलं होतं पुढे एकदा थोडासा रोमांच सामन्यामध्ये येईल पण इथं ह्या षटकारानं पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम अष्टविनायक व्हिजन संघ हा पुन्हा एकदा सामन्यामध्ये येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पहा सुरेख चेंडू तितका सुंदर फटका आपण पाहिलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करेल हे देखील आता आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा हा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. धावफलक पुढे पोहोचतंय. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 58 धावा ह्या धावफलकावरती आहेत. अष्टविनायक व्हिजन आणि T11 ह्या 2 संघांमध्ये आपण पाहतोय
दुसऱ्या दिवसातील पहिला सामना हा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. हा चेंडू सुरेख लाजवाब अप्रतिम. पहा स्पीड झाल्यानंतर पहा पंचांचा डिसिजन त्या ठिकाणी आपण पाहतोय. व्हाईट बॉल पंचांनी डिसिजन मैदानाच्या आतमध्ये दिला. चला कोणतीही चर्चा नकोय खरं तर. अ, 56 57 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार असेल. बघूया यानंतर मात्र कशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 57 धावा धावफलकावरती आहेत. 58 धावा 58 धावा धावफलकावरती आहेत. या दरम्यान हा चेंडू मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. विकेट म्हणजे चुकला तो संपला. वेबीफाय ब्रॉडबँडचे प्रॉप रायटर श्री मयूर भाऊ मोरे यांची बडीची टाळी. आता कसं हे आता कसं वाटतंय. आता कसं वाटतंय. 59 धावा या धावफलकावरती आहेत. एक चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. खरं तर पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निहाल. खरं तर ह्या फलंदाजावरती ह्या सामन्याची बरीचशी सूत्र होती आणि त्याला मात्र परतावं लागते. 5वं षटक आहे. अजूनही 11 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल आणि न्यू बॅट्समन सूरज स्क्रीज वरती तयार असेल. 5वं षटक आपण पाहतोय. 5व्या षटकामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पहा मैदानावरती. या ठिकाणी मात्र दोन्ही टीम कडनं आपण पाहतोय. पहिली 2 षटकं आपण पाहिली, प्रचंड धावा आल्या. त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद होताना आपण पाहिले. 4थ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय मैदानावरती मात्र त्या ठिकाणी विकेट आली आणि ह्या षटकामध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये विकेट येत आहेत. धावफलकावरती आहेत 59 धावा, 59 रन. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा पहा मैदानावरती मात्र खेळाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताच नसेल. धावफलक एका धावेने पुढे जाते. 60 धावा धावफलकावरती आल्यात. षटक पहा मैदानावरती मात्र 5व्या क्रम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. शेवटचे 7 चेंडू मैदानावरती बाकी आहेत आणि 10 धाव्यांची गरज. हा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र जो केला गेलाय व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव इथे तुम्ही पहा. खरं तर फार महत्वपूर्ण आहेत ह्या अतिरिक्त धावा. ह्या पोझिशनला ह्याच परिस्थितीमध्ये टाळणं हे फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तिथे भरपूर उंची घेतलीये पण क्षेत्ररक्षक पहा चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती झालाय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. कॅच ड्रॉप होतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि धावफलक मात्र आपण पाहतोय 2 धाव्यांनी पुढे पोहोचतंय. स्कोर कार्डवरती धावा आल्यात 63 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी
शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची आवश्यकता. अष्टविनायक विजयन आणि D11 कोठेश्वरवाडी ह्या दोन संघांचा हा प्रचंड मोठा धुमाकूळ तुम्ही आमदार चषकामध्ये दुसऱ्या दिवशी पहिल्याच सामन्यामध्ये पाहताय. वातावरण इथं पेटलं गेलंय, वातावरण पूर्णपणे गरम झालंय आणि आता पहा 6 चेंडूमध्ये 7 धावा दुसऱ्या बाजूला बनवायच्यात तर D11 ला ह्या धावा रोखायच्यात. काही होऊ शकतं. तुम्ही आत्ताच ऑस्ट्रेलिया आणि भारताचा सराव सामना पाहिला असेल. मोहम्मद शामीला 19वे षटक दिलं आणि एकाच षटकामध्ये 4 बळी मोहम्मद शामीनं मिळवले आणि भारताला त्या सामन्यामध्ये विजय मिळाला. क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं जातं. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. पूर्णपणे अनिश्चितता प्रत्येक चेंडूवरती पावलोपावली या खेळामध्ये आहे. त्यामुळं शेवटच्या चेंडूपर्यंत खरं तर तुम्हाला जिद्दीनं हा क्रिकेटचा खेळ खेळावा लागतो. पाहूया कशा पद्धतीने आता कामगिरी केली जाईल. 6 चेंडूमध्ये 7 बनवायच्या, दुसऱ्या बाजूला त्या रोखायच्यात. कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असेल, कोणता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल, कोणाच्या हातामध्ये पाहूया चेंडू दिला जातोय, गोलंदाज कशा पद्धतीची कामगिरी करणार आहेत, कशा पद्धतीच्या व्यूहरचना असतील, फील्ड सजेशन कशी असेल. पहा ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला मैदानावरती जज कराव्या लागतील. पूर्णपणे दबाव आपण पाहतोय, जितका गोलंदाजावरती दबाव आहे तितकाच फलंदाजावरती देखील असेल. कारण 6 चेंडूमध्ये कितपत आपण पाहतोय 7 धावा जरी बनवायच्या असतील तरी हे आव्हान ह्या मैदानावरती आपण पाहिले कित्येक वेळा अवघड ठरलंय, कित्येक वेळा सोपं देखील ठरलंय. आज काय होणार, आज पुन्हा एकदा मैदानावरती मात्र हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळणार की नाही हे देखील आपण पाहणार आहोत. कारण तितक्याच ताकदीचे हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल अभि. प्रयत्न करणं नक्कीच गरजेचं आहे. प्रयत्नांबद्दल मी नेहमीच सांगत असतो, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये बहुत गलत बात है. प्रयत्न कोशिश तुम्हाला इथे करावी लागेल. पहिला चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षकाला एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 5 चेंडू 6 धाव्यांची गरज. 5 चेंडू शिल्लक आहेत. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. आज प्रयत्न करायचे, आज जिद्द दाखवायची, आज चिकाटी दाखवायची. आज 5 चेंडूमध्ये 6 बनवायच्यात तर दुसऱ्या बाजूला D11 ला धावा रोखायच्यात. एका धावेला आता सोन्याची किंमत इथं मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलाय आणि सामना मैदानावरती संपलाय. षटकार. महाराष्ट्राचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. देवगावचे प्रथम नगरसेवक तसेच बांधकाम सभापती श्री योगेश भाऊ काळोखे यांचा बाहुबली षटकार. अष्टविनायक विजन ह्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय इथं दिमागदार विजय मिळवलाय. मोठा फटका आपण पाहिलाय. चला यानंतर स्वराज्य स्पोर्ट्स आणि युनायटेड स्पोर्ट्स तळेगाव, बाळाभाऊ धामणकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात स्वराज्य स्पोर्ट्स आणि युनायटेड उद्योजक सुधाकर भाऊ शेळके स्पोर्ट फाउंडेशन, हे दोन संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसतील. चला वेळ घेऊ नका.